नमस्कार मित्रांनो. माणूस संपण्याचं जे कारण आहे ते माझ्या मताने तर आहार आहे. प्रचंड प्रमाणात आहार किंवा चुकीचा आहार केला तर याच्यामुळं नाही का माणसाची नाही का शरीराची वृद्धी म्हणजे वाढ होत नाही, त्याला चुकीच्या बिमाऱ्याकडं वळलं जातो. कारण की नाही का माणूस नाही का जंगलात राहणारा प्राणी आहे. म्हणजे माणसाची उत्पत्ती झाली त्यावेळेस माणूस नाही का जंगलामध्ये राहत होता आणि तो काळ नाही का आजच्या काळापेक्षा फार प्रचंड काळ आहे. त्यामुळं मग पूर्वी काय असं थोडंच होतं की जेणेकरून तुम्हाला सकाळी उठलं की नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण असं काहीच नव्हतं. असं नसल्यामुळं नाही का माणसाची जी उपाशी राहण्याची जी सवय आहे ती माणसाला पहिल्यापासूनच आहे. यामुळं नाही का माणूस आयुष्य फार लांब असायचं किंवा फार जगणारा असायचं. कारण की नाही का जंगलामध्ये राहत असताना मानवाला नाही का प्राण्यावर जीवन जगावं लागायचं असं. कारण की त्याला शिकार करावं लागत असतं. आता शिकार करायचं म्हणजे तो प्राणी काय फार असा आपल्या नजरेसमोर तो फार चपळ असायचा ना. मग तितक्या चपळापेक्षा माणसाला नाही का त्याच्यापेक्षा जास्त चपळ असायला पाहिजे होता. त्यावेळेस ती शिकार गटायची. बरं त्यामध्ये नाही का तर माणूस नाही का तर आपल्यावर पण कुणीतरी अटॅक करणार, वाघ, सिंह किंवा असे मोठे मोठे हिंस्र प्राणी. मग ह्यांच्यापासून वाचण्यासाठी त्यांच्यापेक्षा फास्ट पळावं लागत होतं. मग हे पळणं म्हणजे माणसाचं जीवन झालं. मग तुमचं जे आहे का शरीराचे जे स्पिरिट आहे ते म्हणजे पळणं आहे. मग पळण्यामध्ये तुम्हाला शिकार भेटत असेल किंवा नसेल या गोष्टीचं लांब लांब राहिलं. मग तुम्ही आताचं जीवनशैली जे कसं आहे चुकीचं आहे. त्याला रात्री भरपूर झोपायचं, सकाळी लवकर उठायचं नाही आणि विशेष म्हणजे नाही का जेवण अति प्रमाणात करायचं, जास्त प्रमाणात करायचं. कारण की माणूस नाही का उपाशी राहणारा प्राणी आहे. तुम्ही कमी आहार घ्या, तुमचं आयुष्य फार फार लांब जास्त वाढतं. तुम्ही 100-125 वर्षे जगू शकतात हे मात्र निश्चित आहे. तर आहार जो आहे आणि याबरोबर नाही का तुम्हाला व्यायामसुद्धा फार महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.